चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, मग काळजी कशाला? सोबतच पांढरे डाग, इसब, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा. भिंगरी अगं आबा आहेत का? आबा आहेत की घरी. काय चाललंय आबा? काय पेपर वाचतात, टीव्ही बघतात, अजून काय राहिलंय? होय बरं थांब जरा पाया पडून येतो, जरा आबाकडे काम होतं. होय होय. भाऊ आबाकडे काय काम होतं काय? काम होतं काय विचारतेस? जरा तुझ्याच बाबतीतलं काम होतं. चल तुला जरा सांगतो तिकडे पुढे. चल ये भिंगरे, बस बस जरा तुला सांगतो. काल बघ राजाला पोरगी बघायला गेलो होतो आणि पोरगी बघायला गेलो ना, तिथं एका पाहुण्याचा मुलगा असा देखना पान दिसलं. त्या पाहुण्याला मी विचारलं, म्हटलं काय पोराचं लगे बिगून, म्हटलं करायचं आहे. आणि परत पोरगं नोकरीला बी आहे ग, आणि पोरगं बी देखणं पान आहे, गोर पान, नाकाची दांडी बिंडी अगदी चांगल्यापैकी, घरचं चांगलं आहे, नोकरी आहे. तेव्हा म्हटलं आबासने बोलून बघावं तुझ्याबद्दल. असं वे भाऊ, राजाला पोरगी पसंत आली वे? अगं पसंत काय विचारत्यास? अगं पाक बघितल्यावर ना पोरगी येड्यागतच झालं, एक सारखंच टक बघत राहिलं, डोळंच मिटवं ना. काय भाऊ, पोरगीला राजा पसंत आला? अगं राजा मस्त करतोय पोरी पसंत, पण पोरीला राजानं पसंत केलं की नाही ह्योच आम्हाला प्रश्न पडला होता. हे पण थोडं सांग बरं काय झालं असेल. आता मला कसं माहिती, तुम्ही सांगा की लवकर. अगं राजाच्या लग्नाची तुला एवढी गडबड कशी झाली? अगं सांगा की भाऊ. अगं राजा घोड्यावर बसणार, पोरीनं पसंत केलं राजाला, राजाचं लगीन होणार. म्हणजे लग्न ठरलं? राजा राजा लगे देशी पाशी आली, देशी पाशी राजा सोन्याला नवरी आली, कुणाची कुणाची काय? राजाची. राजाचं लगीन ठरलं. लगीन राजा लगीन डायरेक्ट? अरे पण कधी ठरलं आणि का पोरगी बघाय गेला? अरे गावात काही कालवा नाही, काय नाही. अरे कशाला कालवा करती? आधी ह्याचं लगीन होईना झाले म्हणून आम्ही गुपचूप गेलो. भाऊ मी लकेल राजा चौघच गेलो पोरगी बघाय, लग्नाचा कांडच पाडून आलो. आता लग्नाचा लाडू काय झालं? लाडू एक नंबरच काम केलं माझ्या राजा. आता आहे मला मार लागला. आपल्याला सगळी तयार करायची बरं का? होय होय. अरे पण राजा
अरे बहिणीच नाव तरी काय सांग की हा मस्त बघ किती अरे जाय की नाव लाजा पुरग्या देतो जाय की भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची आणि लतिका माझी फिरतीची लगा लगा नाव पण उकानच येते पाठ काय लागलं म्हणून की आत्तापासून उकाने अल्ला गावाच्या 10 वर्ष झालं प्रत्येकाच्या लग्नात जातोय आणि लग्नात जाऊन जाऊन ती नाव घेतली का नाही तू सगळं पाठ झाली की आता इथनं पुढं मी घेतो की आता माझ्या लग्नात बिग्नात नाव जोरातच काम आहे राजाला वय वय मोकळ्या वड्यामध्ये कॅनलचं पाणी वाहत आईनं धुन दिलं धुते मी तिथं आईनं पण ना नुसतं कामाला लावले मला आणि तिच्या कालव्यानं मी वडी बी विसरली घरी जाऊ दे कपडे नुसते खंगून काढते तिला काय करणार आहे और पण ऊन लागायला लागले औरंगाशेठ वड्या वड्याने इकडे कोण इकडे चाललोय आपण अरे बाळ्या किती लागा चौचौपणा करते चल की गप औरंगाशेठ मी सकाळीच वड्याला जाऊन आलो आता डबल काय आहे तेव्हा अरे बाळ्या दुसरं काय काम असतं का नसतं जरा गप चल की लागा सारखं चौचौपणा करू नको बाळ्या सारखं प्रश्न 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 करतय मग कोण मेले बिले काय अरे बाळ्या चांगलं बोल जरा शुभ शुभ गावची यात्रा आल्या दरवर्षी प्रमाण सुद्धा घालशील गावाला तुला काय आकली बिकलीचा भाग आहे का नाही गप चल की पुढे बघ आपटशील एका डोळ्याने दिसतंय ना व हो हो दिसते तुम्ही पडशीला तोंडावर गॉगल काढा ती काळा तू लय शहाणा चल मला सांगू नको खाली बघ रंगाशेठ आत्ता माझ्या लक्षात आलं खेकड्याची पार्टी करायची मी अहो रंगाशेठ तवाच तर सांगशील का नाही बारडी घेऊन आला असतो ना खेकडं पकडायला बाळ्या आता जर एक शब्द बोलला ना वड्यात तुला इथं गाडीन गप चल का ताप झाला रंगाशेठ इकडं कशाला वड्या वड्याने बिना कामात बाळ्या तुला गप चल म्हणले बरं का मी बर बर चला हो रंगाशेठ ही तर पणी दिसते राव मग आपण तिलाच भेटायला आलोय बाळ्या अहो भेटा बेटा मी जातो हे बाळ्या कुठं निघालायस थांब माझं काम आहे म्हणून आलोय पण इकडं आणि रंगाशेट ना रंगाचं काम असलं तरी माणसं बोलवतो आज रंगाशेटचं खाजगी काम आहे म्हणून रंगाशेट पणीला भेटायला आलाय अहो असू दे ती खाजगी बिजगी ती तुमचं तुम्ही बघा मी जातो वड्या वड्याकडून ए बाळ्या अरे थांब कुठं चाललायस चल गप बाळ्या रंगा म्हणजे हे काम होतं रंगाचं माझ्याकडं बाळ्या त्या दिवशी वाचलास रे तू आणि त्या रंगाला पुढं करून मला लग्नाची मागणी घालायला आलास तू आता तुझी सुटका नाही ना तुझी मनच तिरगत मुर्दात बसवत याचा हो रंगाशेठ मी जातो बसवला तुझा अहो ती याला गेल्या जातो नको 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 जातो अहो जातो अगं पणे लागेल अगं पणे मारता कशाला तू अगं पणे लागेल मला तुझ्या तर आता सॉरी रंगा लय लागलं का रे बाबू नाही लागलं पणे थांब अहो नाही लागलं कुठं म्हणताय बोट उठलं तर रंगाशेठ झाकून घ्या बघू अगं पणे तू आल्या बाळाला कशाला मारायला लागल्या मार खायची कामच केलती ह्यानं माझ्यानं अरे तुझ्या बाळाला ना लयच लग्नाची घाई झाली आणि ह्यानं वाच्याच्या नादाला लागून आहे ना मला या पणीला लग्नाची मागणी घातली काय बाळ्या तू पणीला लग्नाची मागणी घातली अरे आम्ही काय मिळतो काय अहो तुम्ही चिकन दिसताय तुम्हाला मागणी पण गाठली असती खरं तुम्ही पोरगी नाही हो बाळ्या अरे तू काय बोलतोय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही आणि कोणाला बोलतोय तू तुझ्या बाणाशी मागणी घातली होती का लग्नाची अहो रंगाशेठ मी कुठे ह्या अशीला बोलवतो अहो त्या वजानं बोलवतं मला म्हणला त्या वजा तुला स्वर्ग सुंदरी जावतो तुझं लगीन करतो
आणि ह्या नाशूला घेऊन आलाय. ह्या का स्वर्ग सुंदर यायची मी तेव्हा. हा माझी तर उलट फसवणूक झाल्या तेव्हा ज्यामुळं. काय म्हणलास बाया? आता तू मेला जाता तू. अगं पण थांब. अगं पण लागल ग पण लागल मला. सॉरी रंगा. बघू लागलं खरं? नाही लागलं पण अरे लागलं नाही कसं म्हणतेस? एवढा मोठा आवाज आला. बघू बघू. पण लागलं नाही म्हणतोय ना मी तुला. तू मला कशाला मारायला लागल्या? बाळ्या ही सगळं ना तुझ्यामुळे व्हायला लागले. पण या 2 कानपड्या बसले मला. तुझ्या बाणाशी लग्नाची मागणी घातली होती का? त्या वजाला लग्नाला पत्त्या नाही आणि तुझं लग्न लावाय निघालाय तो. जा लय छान आहेस तू. बरोबर जातो गट्टी फू. तुमच्या संग कधीच बोलत नाही आता. जा लय छान आहेस. डोक्याला ताप लागा. ह्या बाळ्याचा ना बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर ह्याच्यामुळे एक दिवस अंगावरची कापडं निघतेली. ह्याचं मंगोलियाचं तिकीटच काढतो. डॅडीनं बिना कामाचा लोडणा गळ्यात घातलाय. बर रंगा मी जाते. अरे मला लय काम माहिती. अजून कापड धुवायची राहिली ती. आणि लय लागलं का रे? सॉरी बरं का एकदा जाते. अगं पण थांब. अगं माझं काम आहे म्हणून मी तुझ्याकडे आलोया. म्हणजे तुझं हे काम नव्हतं वय? अगं ही कसं काम असेल? मला वाटलं बायानं तुला त्यासाठीच बोलवले. अगं नाही गे पण माझं दुसरं काम आहे. बोल की काय काम आहे? पण त्या डॉक्टरीन बाईजन सोन्याच काय झंगाड पकाड आहे का? झंगाड पकाड म्हणजे? अगं तसलं ग. हे कोण म्हणलं तुला? काय त्यांचं तसलं बिसलं काय नाही. तसलं बिसलं काय नाही. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. हे रंगा जे काय बोलते स्पष्ट बोल र. मी काल त्यांना नदीकडला साऊथचा पिक्चर सारखा रोमॅन्टिक सीन चालला होता. ती माझ्या डोळ्यानं बघितलाय मी. अरे तसं काय नाही त्यांचं. अरे दोघं मित्र आहेत लहानपणीची आणि गेले असतील फिरायला. त्यात काय एवढं? पण नक्की मित्रच आहे ती ना व? अरे होय बाबा. आणि आधी सोन्या त्यातनं कस तरी सावरले. म्हणजे आता तुला काय माहित नसल्यागत करू नकोस. माहितीये तसं पण आम्ही दुश्मनाची खडा माहिती ठेवतो. आला का ध्यानात? पण रंगा तू आणि सोन्या किती चांगले मित्र होता आणि आता एकमेकांचा जीव उठलाय. पण सोन्यानं त्याचा डाव 10 वर्षापूर्वी खेळलाय. आता मी माझा डाव खेळणार. रंगा गाव शांत आहे बाबा. तर शांतच राहू दे की. आणि तू पण शांत राहा. तुझ्या पाया पडते. पण तुझं काम झाले जा तू. बघ तू माझी मी काय करायचं. भिंगरे 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 आता आवाज दिला तरी बी थांबत झाल्या. हे भिंगरे आता हे भिंगरे ए भिंगरे. अरे तुला एवढा हाका मारतोय तुला काही कळत नाही. व तर नुसतं द्यायचं. केवढी मिनिट आहेस का काय तू? राजा काय काम आहे माझ्याकडे तुझं? काम काय म्हणजे काम असलं तरच मी तुला हाका मारायचं बी. नाहीतर काय हाका मारायचं नाही ते तुला. राजा काही काम असेल तर बोल. नाहीतर मला पुढे जायचंय. हे जाशील की पण त्याच्या अगोदर तुला एक गंमत दाखवायची. गंमत. गंमत? हो दाखवू नको. कसली गंमत? हा गंमत लय महत्वाची आहे. आणि तुझी बघितलीस का नाही ती सुद्धा लय खुश होणार आज माहितीये का? अगं बघायचं की नाही लवकर बोल. मग बघू. डोळे झाकते अगोदर बघू लगेच कुठे. अगं गंमत एवढी महत्वाची आहे. आणि लगेच असं कसं तवा डोळे झाक पहिल्यांदा. अगं तू नाही डोळे झाकणार मीच झाकतो. हात पुढे कर. अगं हात पुढे कर. हात पुढे कर. 1 2 3 बघ. अगं उघड की खरी गंमत लिपाप्यात आया. उघड उघड. कसा आहे? अगं कसा आहे फोटो? जोडी जमते का नाही?
अगं ही माझी होणारी बायको आहे, बायको. अगो. लत्रे तू लागलं नाही ना? सॉरी बरं का. ए बिगिरे, अगं फोटो म्हटलं असतं की तुला काही कळतं का नाही? माझी बायको आहे. ए बिगिरे, कुठं लक्ष आहे तुझं? बाळ्या, थार नीट लागली पाहिजे बरं का. अहो रंगाशेठ, एवढं मोठ्या हाताला धार लावायची म्हटल्यावर थोडा वेळ लागणारच की. हा, पाणी लावून धार लावतो बरं का. चांगली दार लाव. हा बर. काम चुकार अजिबात करू नको. हे रंग्या ना काहीतरी काम लावतील का मग. ब्लेडच्या पानाला दार लावा लावते लगा. ह्यालाच विचारतो. रंगाशेठ, ह्या ब्लेडच्या पानाला का धार लावायला लावतं? काय विषय आहे? बाळ्या, तुझ्या डोसक्या पलीकडचा विषय आहे त्यो. सांगितलं तेवढं कर. मग अलीकडचा विषय सांगा. हे बाळ्या, लय शहाणा आहेस तू. बघू जरा दार किती लावल्यास. लागल्या तरी पण अजून थोडी लाव. रंगाशेठ, सारखं तुम्ही इकडे का बघताय? कोण येणार आहे काय? बाळ्या इकडे, तुला सांगतो काय करायचं. हो, तिकडून डॉक्टरीन बाई येतेल्या. कळलं का? हो, एवढं डेंजर काम करायचं मी. डॅडी काय म्हणतील आपल्याला? हे बाळ्या, डॅडीचं माझी मी बघून घेतो. तुला सांगितलं तेवढं कर. बर. बाळ्या, डॉक्टरीन बाळ्या चालू कर. अडव आणि इकडे कसं अडवू? कसं पण अडव. जातो कुठं अडव. वहिनी वहिनी, थांबा. मूर्ख आहेस का तू? मारायचंय का तुला? रस्त्यामध्ये अडवा कशाला झोपेलास? आणि काय रे, तुला किती वेळ सांगितलंय मला वहिनी म्हणायचं नाही म्हणून? बाळ्यानं बाळ्याचं काम केलं. आता रंगाशेठ, तुम्ही तुमचं काम करा. लय बेकार लागलं रे. करायला गेला रंगाशेठ, एक लागलं तुम्हाला आता. बाळ्या, मागच्या वेळची कानाखाली विसरलास का? देऊ परत एक ठेवून. हो वहिनी, माझा काय विषय नाही. अहो ते रंगाशेठला का नाही लय लागले वहिनी. चला बघायला चला. बाळ्या, मुस्करी करू नका, मला टाइम नाहीये. अहो खरं सांगतोय, लय लागले वहिनी. चला बघायला. रंगाशेठ, लईच लागले राव तुम्हाला. असं बोंबलत आता. अहो आता काय बघताय? चला या. हो चला वहिनी चला. रंग्या, बघू काय लागले? अहो डॉक्टरीन बाई नाही काय लागलं. रंग्या, जास्त नाटक नको करू. आणि डॉक्टर तू आहेस का मी आहे? दाखव लवकर. अरे देवा, हे तर शिरेवर लागले. बाळा, जा पटकन फर्स्ट एड घेऊन ये. अरे जा पटकन. बाळा, अरे मलमपट्टीचा बॉक्स घेऊ ना पटकन. कुठं आहे? डिकीत आहे, खोल ना रे लवकर.
बाय ये की लवकर. बाहेर ये ना लवकर. खोल खोल ते पटकन. पकड. रंग्या रे कसं लागत तुला एवढं? डॉक्टर बाई हळू हळू हळू. हां हां सॉरी. रंग्या हे बघ मी आता पट्टी केली आहे पण जखम पाण्यात भिजू नको नाही चिघळेल ती. आणि हो तुला मी काही अँटीबायोटिक लिहून देते ते मेडिकलमध्ये जाऊन तेवढ्या घे. आणि हो तुला एक TTचं इंजेक्शन पण घ्यावं लागेल. ठीक आहे डॉक्टर बाई थँक्यू बरं का. तुम्ही राव लय काळजी करताय आमची. रंग्या तुझ्या थँक्यूची गरज नाही आहे मला. आणि हे बघ मी ना माझे डॉक्टर असल्याचं कर्तव्य पार केलंय. तुला जास्त हवेत उडू नकोस. तुझ्यासारख्याच्या सावलीला पण उभी राहणार नाही मी. पाळ्या अरे डोळ्यात अंधारी काय लागल्या माझ्या. काय झालं रंगाशेट? लगा 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 रगत लय वाया गेलं वाटतं रंगाशेट तुमचं. अहो काय झालं काय झालं काय झालं? अरे मी तुझ्याशी बोलते, तू कशाला बोलवलंस मला इकडे? आणि मला सांग, काहीतरी आनंदाची बातमी सांगणार होतास ना? हा बघ गुड्डे, मला ना तुला काय सुद्धा सांगायचं नाही.
आणि तू माझ्यावर बोलू नको. तू जाईत ना, मला नाही बोलायचं. तुझा आवाज का चढतोय? काय झालं एवढं? काय चिडलायस? का चिडलोय म्हणजे तुला कळत नाही हा? तुला माहित नाही हा? आता मी काय केलंय? काय केलंय ना ती विचार कर. चांगलं होतं सोन्या. मगाशी तुम्हाला फोन केलास तेव्हा तू खुश होतास. मला म्हणास काहीतरी आनंदाची बातमी लवकर ये म्हणून. मग आता रुसायला काय झालंय तुला? सांग ना, का चिडलायस? सोन्या, सोन्या. काय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला नाही बोलायचं तुझ्यावर. जाईत ना. सोन्या, हे बघ, बस झालं तू नाटक. काय झालं पटकन सांगशील का? गुड डे. तुला 1000 वेळा सांगितले त्या रंग्याच्या नादाला लागत जाऊ नको. सोन्या, माझा हात सोड, मग दुखतंय. तू त्याच्या नादाला कशाला लागतीस? हा? जी गोष्ट मला आवडत नाही ती का करतीस? सोन्या, हात सोड ना माझा. म्हणजे मगाशी तिकडेच होतास का तू? होय, तिथंच होतो. आणि माझ्या डोळ्यानं बघितलंय तू कसा त्या रंग्याचा हातात हात घेतलेला ती. अच्छा सोन्या, वाटलं नव्हतं एवढा अविश्वास दाखवशील ते. कधी कधी आपण ना जे डोळ्यांनी बघतो तेच खरं मानतो, पण खरं काय असतं ना याची आपल्याला मुळीच कल्पना नसते. किंवा कधी कधी आपण जे डोळ्यांनी बघतो ना ते खरं आहे की नाही याची खात्री पण करत नाही. खरं तर एवढा अविश्वास दाखवलायस तू, मला तुला एक्सप्लेन पण करायचं नाहीये. पण ऐक, त्या रंग्याच्या हातातून ना रक्त वाहत होतं घळाघळा. आणि गुड्डीच्या आधी ना मी एक डॉक्टर आहे आणि मी माझं कर्तव्य करत होती. आता कळलं तुला? तू फक्त बघितलंस रे मी त्याचा हातात हात घेतलेला, पण का घेतला जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? खरं तर ना मैत्रीचं नातं असो किंवा इतर कुठलंही, प्रत्येक नात्यात विश्वास हा असावाच लागतो. आणि जिथे आपल्याच माणसाचा आपल्यावर विश्वास नाहीये ना तिथे थांबण्यात मला काहीच अर्थ वाटत नाहीये. कुठे अगं मला खरंच माहित नव्हतं त्याच्या हाताला लागलेली ती. अगं पण त्या रंग्याला बघितलं ना माझी मस्त काय शिर झालती. अगं मला तुझ्या विश्वास आहे ग, पण त्या रंग्यावर नाही. अगं त्या रंग्याची लक्षण काय चांगली आहे तेव्हा. आता कसं सांगू तुला? सोन्या, तुला काय वाटतं मला काय माहित नाही का त्या रंग्याचं काय चाललेलं असतं ते? पण तू काळजी नको करू, त्याला ना एक दिवस चांगला धडा शिकवणार आहे मी. पण गुड डे, खरंच सॉरी ग, मला माहित नव्हतं. असू दे आता. बरं ते सोड, तू मला काय खुशखबर सांगणार होतास? अच्छा ती अगं ती अगं राजाचं लगीन ठरलं. आणि राजाच्या बायकोचं नाव काय माहिती आहे का? लतिका. कसं वाटतंय? राजा लतिका, लतिका आणि राजा. राजाचं लग्न ठरलंय? अरे देवा, आता भिंगरीचं काय होणार? भिंगरीच? भिंगरीच काय होणार आहे? सोन्या, माहित नसल्यासारखं वागू नकोस. तुला माहित नाही का भिंगरी राजावर जीवापाड प्रेम करते ते? गुड्डे, मी तर बरोबर आहे, पण अगं भिंगरी जर खरंच राजावर प्रेम करत असली ना तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. अगं नक्कीच करावं लागणार. मला जेवढं माहितीये ना भिंगरी राजावर खूप प्रेम करते अरे, आणि तिला जर हे कळलं ना तर ती जीव देईल. नाही नाही, असं नाही होणार. मला चांगलंच माहित आहे आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो आणि ती जेव्हा आपल्याला भेटत नाही ना तेव्हा त्याचं काय हाल होतीत ना ते चांगलीच जाणीव आहे मला.
नाही गुड्डे, आता जग इकडलं तिकडं झालं तरी होते, पण राजाला बिंगरेला एकत्र आणायचं. जी माझ्या बाबतीत झाले ना ती मी त्यांच्या बाबतीत होऊन देणार नाही. देशील ना माझी साथ? नेहमीच.